अष्टपैलू कर्तृत्वाचा गौरव घोरपडीचे लोकनियुक्त सरपंच नितीनजी कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न। सांगली जिल्ह्याच्या मातीतील एक सजग, संवेदनशील नेतृत्व आणि कवी मनाचे धनी म्हणून ओळखले जाणारे कवठे महांकाळ तालुक्यातील घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच नितीनजी कांबळे यांचा वाढदिवस म्हणजे स्नेहाचा आणि चैतन्याचा एक अनुपमीय सोहळाच ठरला। एखाद्या वटवृक्षाने आपल्या विस्तारलेल्या फांद्यांनी समाजाला मायेची सावली द्यावी, अगदी त्याचप्रमाणे सरपंच, पत्रकार, कवी, लेखक आणि चित्रपट निर्माते अशा बहुविध भूमिकातून नितीनजींनी आपल्या अष्टपैलू कर्तृत्वाचा सुगंध सर्वदूर दरवळला आहे। त्यांच्या या गौरवशाली प्रवासाला शुभेच्छा, सदिच्छा देण्यासाठी घोरपडी ग्रामपंचायत कार्यालयात आज आनंदाचा मळा फुलला होता। परंपरेचा मान आणि कर्तृत्वाचा सन्मान जपत डोक्यावर स्वाभिमानाचा फेटा बांधून आणि आपुलकीचा केक कापून हा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। या मंगल प्रसंगी ग्रामविकास अधिकारी अमोल हुबाळे, उपसरपंच संपतभाऊ नरळे यांच्यासह ग्रामपंचायतीच्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली। जसे एखाद्या सुंदर माळेत मणी गुंफलेले असावेत, तसे ग्रामपंचायत सदस्य विष्णू टोने, तंटामुक्ती अध्यक्ष देवाप्पा टोने, संगणक परिचालक विकास घाडगे, ग्रामरोजगार सेवक सीताराम खरात, घोरपडी विकास सोसायटीचे सचिव नाना धायगुडे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी साहेबराव जाधव, रविराज सावंत एकत्र येत आपल्या लाडक्या सरपंचावर शुभेच्छांचा वर्षाव केला। या सोहळ्याला हबप मधुकर नरळे, सीताराम बजबळकर आणि बाळासाहेब डोंबाळे सर, मलमे मंडप साऊंड सिस्टमचे मालक मच्छिंद्र मलमे यांच्या उपस्थितीने आशीर्वादाची मोलाची झालर लाभली। नितीनजींचे व्यक्तिमत्व म्हणजे केवळ राजकारण नसून ते साहित्य आणि समाजकारणाचा एक सुंदर संगम आहे। मानदेश टाइम्स आणि एल्फी न्यूज व इतर विविध न्यूजच्या माध्यमातून त्यांनी आपल्या लेखणीची धार जनसेवेसाठी जपली, तर चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून कलेचा परिसर स्पर्श समाजाला दिला। त्यांच्या याच निस्पृह सेवेची दखल घेत राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, कृषी मंत्री दत्ता मामा भरणे, माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील, माजी उपायुक्त भाऊसाहेब कोळेकर, प्राध्यापक युवराज वाघमारे, जत तालुक्यातील शिंदे गटाचे नेते महादेव हिंगमिरे, घोरपडी आश्रम शाळेचे सचिव डॉक्टर सागर पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी अनिल धाईजे यांच्यासारख्या अनेक महनीय व्यक्तींना फोन आणि संदेशाद्वारे त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला। शब्दांच्या पलीकडे जाऊन जनमानसात अढळ स्थान निर्माण केलेल्या या लोकनेत्याला मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या निस्वार्थी सेवेचीच पोचपावती ठरली असून शुभेच्छांच्या या महापुरात घोरपडी गावचा हा सुपुत्र नव्या उमेदीने लोकसेवेच्या महायज्ञासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे।